तलाठी संवर्गाच्या मागण्यांसाठी पांढरकवडा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, तलाठी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा केळापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। वारंवार निवेदने व चर्चा होऊनही केवळ आश्वासने मिळाल्याने तलाठी संवर्गात असंतोष पसरला आहे। सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणे, पदोन्नती, वेतननिश्चिती, भत्ते, कार्यालयीन सुविधा, कालबाह्य संगणकीय साहित्य बदलणे आदी प्रमुख मागण्या असून त्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली। विदर्भ पटवारी संघाच्या वतीने 26 डिसेंबर रोजी आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती। मागण्या मान्य झाल्यास 2 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व 6 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलन बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी। मी शालिक कनाके, विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळ उपविभाग शाखा केळापूरचा शाखेचा अध्यक्ष। कालबद्ध पद्धतीनं टप्प्यानुसार आपण धरणे देत आहोत। त्यानंतर मग वेगवेगळं स्वरूप आहे याचं आंदोलनाचं। त्याचे मुख्य मुद्दे असे आहे, आपण जे कालबाह्य झालेले लॅपटॉप आणि प्रिंटर होते ते जमा केले आहे। कारण आपल्याला काम करताना एवढ्या अडचणी यायच्या, लॅपटॉप चालू व्हायला अर्धा तास घ्यायचा आणि प्रिंटर तर नादुरुस्तच आहे। जवळपास सगळ्या तलाठ्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून प्रिंटर्स घेऊन काही लोक काम करत आहे किंवा मग भाडेतत्वावर लॅपटॉप किंवा प्रिंटर घेऊन काम करत आहे। ती एक मागणी होती। आणि एक अशी मागणी आहे, सेवाज्येष्ठता यादी, आमच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा घोळ आहे। म्हणजे आमचे तलाठी लोक निवृत्त जरी झाले तरी त्यांचं प्रमोशन होत नाही। म्हणजे हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणजे निवृत्त जरी झाले तरी तलाठी म्हणूनच निवृत्त होत आहे। इतर विभागांमध्ये 10 वर्षात, काही ठिकाणी 12 वर्षामध्ये कालबद्ध पदोन्नती दिल्या जाते जर पदोन्नती त्यांना मिळाली नाही तर। परंतु आमचा असा एक संवर्ग आहे की निवृत्त जरी झाले तरी कालबद्ध पदोन्नती मिळते, परंतु त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळत नाही। ही एक मुख्य मागणी होती। आणि सीआर फॉर्म आमच्या उपविभागामध्ये प्रत्येक वेळेस सीआर फॉर्मच्या याच्यामध्ये घोळ असतो। म्हणजे इथे IAS अधिकारी असतात, मध्येच त्यांची बदली होते। बदली झाल्याच्या नंतर सीआर फॉर्मवर सह्या होत नाही। मंडळ अधिकारी संवर्गात जेव्हा पदोन्नतीचा विषय येतो तेव्हा यांच्याकडे सीआर फॉर्म महत्त्वाचे असतात, सीआर उपलब्ध नसतात। अशा अनेक मागण्या आहेत आणि महत्त्वपूर्ण मागण्या आहेत। म्हणून हा अप्रिय, म्हणजे खरं म्हणजे आम्ही पूर्णवेळ सेवेत असतो शेतकऱ्यांच्या, आम्हाला धरणे किंवा इतर गोष्टी करायला मुळीच वेळ नाही। परंतु हा अप्रिय निर्णय यासाठी आम्हाला घ्यावा लागला जिल्हा शाखेला की ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या संवर्गावर खूप मोठा अन्याय आहे। त्यामुळे शासनाला आमचं निवेदन आहे या माध्यमातून त्यांनी त्या त्वरित पूर्ण करावं। विदर्भ पटवारी संघाचा, विदर्भ पटवारी संघाचा, हम सब एक, हमारी ताकत, हमारी ताकत।